तुमचा निकाल एकमताने आहे की विभागलेल्या? My lord, 7 of us believe the accused is guilty, and 2 of us, sir, think he is innocent. हा राजद्रोहाचा खटला आहे आणि कोर्ट ज्युरींच्या मताशी सहमत आहे. मिस्टर टिळक, तुम्हाला यावर काही बोलायचं आहे का? की ज्युरींनी जरी मला दोषी ठरवलं असलं तरी मी निर्दोष आहे. माणसाचं आणि राष्ट्राचं भवितव्य नियंत्रण करणाऱ्या या न्यायव्यवस्थेपेक्षाही उच्चतम अशा शक्ती आहेत आणि त्या परमेश्वराची अशी इच्छा असावी की मी स्वतंत्र राहण्यापेक्षा बंदिवासात राहून माझ्या अंगीकृत कार्याला ऊर्जितावस्था द्यावी. कितीही संकट आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी. टिळक, तुम्हाला विनम्र श्रद्धांजली. तुमच्या शेंगांच्या टरफलाची गोष्ट आठवली. सध्या लोक काही खातात आणि टरफलं इथं तिथं टाकत नाहीत, तर ती सुद्धा खाऊन टाकतात. काही खाल्ल्याचा कुठलाच पुरावा ठेवत नाहीत मागे. स्वातंत्र्यासाठी तुम्ही तुरुंगवास भोगलात टिळक. स्वतंत्र भारतात आता तुरुंगवास उपभोगता येतो. मंडालेहून निघालेल्या स्वातंत्र्याचा रोड आता आर्थर रोड पाशी येऊन थांबलाय. तिथं देशद्रोह्यांना मिळणाऱ्या सुखसोयींचा हेवा बाहेरच्या लोकांनाही वाटू लागलाय. तुम्ही लिहिलं गीता रहस्य. गीतेतली बरीच रहस्य आता नव्यानं उलगडू लागली आहेत. कौरव पांडवांसारखे उगीच राज्यासाठी लढत बसत नाहीत कुणी हल्ली, तर युती आणि आघाडी करून सत्ता उपभोगतात. आप्तस्वकीयांशी कसा लढू हा प्रश्न पडत नाही कुठल्याच अर्जुनाला. काका, भाऊ, बाप, मामा, गुरु कुणाच्याही पाठीत सहज खंजीर खुपसतो आजचा अर्जुन. वस्त्रहरण तर नित्याचंच झालंय, पण कृष्णानं पाठवलेली वस्त्र कधीच पोचत नाहीत कुठल्याच द्रौपदीपर्यंत. टिळक, आता केसरी या शब्दाचा अर्थही कळत नाही कोणाला. गर्जना करणाऱ्या कुठल्याच सिंहाचा भरवसा उरला नाही. सांगता येत नाही कधी कुणाच्या ताठाखालचं मांजर बनून जाईल. चिंतन आणि हवा पालट करायला तुम्ही सिंहगडावर जाऊन राहायचात ना टिळक. तिथली हवा सुद्धा खूप पालटली आहे. गडाच्या पायथ्याशी आता रेव पार्ट्या चालतात. सिंह तर केव्हाच गेला. गड राखणंही आता कठीण झालंय. तुम्ही सार्वजनिक केलेला गणेश उत्सव मात्र खूप लोकप्रिय होतोय दिवसेंदिवस. प्रत्येक गल्लीचे बोळाचे स्वतंत्र राज्य झालेत नवसाला पावणारे. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का असा प्रश्न तुम्ही केला होता. आता सरकारचं डोकंच काय, सरकारच ठिकाणावर नसतं. सरकार अस्थिर ठेवण्याचे फायदे कळून चुकलेत सगळ्यांना. आजच्या तरुणांना हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्याची फारशी माहिती नाही. मग कुठले टिळक आणि कुठलं काय. टिळक, तुमचं पुण्यस्मरण करणारी ही आमची शेवटची पिढी बहुतेक नाही, नक्कीच. सर, टिळकांच्या आवाजातली टेप सापडलीय. गुप्तेचा फोन आला होता. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात ती ऐकवणार आहेत. मकरंद, कव्हर कर. पाटील, सेलिब्रिटी कोण आहे? नाही रे, अजून तरी कोणी कळलं नाहीये. अरे कोणाला तरी बोलवलं असेलच त्याशिवाय गर्दी कशी जमणार? सर, काश्मीरा शहाची बर्थडे पार्टी आहे.
टर्फ क्लबला संध्याकाळी. काश्मीरात शहा आणि पुण्यात. अरे टर्फ क्लब ब्रिटिशांच्या काळातला ना. हॅलो, तिकडची swing नंतर गर्दी आहे. तू ती पार्टी कव्हर कर. मकरन sir. टिळकांचे टेप्स बघ. त्याला पुण्यात काय करतात हे सेलिब्रिटीज? अरे डेस्टिनेशन पार्टी आहे ही. ते आणखी कोण कोण येणार आहेत? अरे तो ब्रिटिश क्लब जुन्या काळातला आहे ना, म्हणून थीमही तशीच आहे. सर्व टिळक प्रेमी देशभक्त लोकमान्यांच्या आवाजाची ध्वनिफीत ही नुकतीच मिळालेली. आपण आत्तापर्यंत लोकमान्यांचे लेख वाचलेले आहेत, फोटो पाहिलेले आहेत, परंतु त्यांचा आवाज मात्र ऐकलेला नाही. आज आपण त्यांच्या आवाजाची ध्वनिफीत ऐकणार आहोत. ज्याला देशप्रेम नाही असा माणूस असूच शकत नाही. याचा अर्थ आम्ही काही तरुणांना स्वतःची प्रगती करू नका हे नाही सांगत आहोत, पण स्वतःच्या प्रगतीसोबत देशाच्या प्रगतीचाही विचार व्हायलाच पाहिजे. स्वराज्य म्हणजे स्वकीयांचं राज्य. सध्याचा काळ आहे तो बाहेरून आलेल्या जुलमी ब्रिटिशांशी दोन हात करण्याचा काळ. ते आपल्यातले नाहीत, तरीही आपल्यावर त्यांचं राज्य आहे. आपल्याला आपलं राज्य हवंय, स्वराज्य. मला या गोष्टीचा फार आनंद होतोय की बहुसंख्य तरुण या स्वराज्याच्या लढ्यात स्वतःहून पुढे येत आहेत. पण ते मिळाल्यानंतर पुढच्या पिढीने देशाला मात्र विसरू नये. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त तुम्ही देशाला फायदा करून दिलात तरच हिंदुस्थानची प्रगती होणार आहे. आपली शाळा, आपली कॉलेज ही नोकरी शोधणाऱ्या गुलामांनी भरून जाता कामा नयेत, तर राष्ट्रप्रेमाने भारलेले तरुण त्यातून तयार व्हायला पाहिजे. खूप झाल्या योजना, खूप झाले विचार. आता त्या योजना प्रत्यक्ष राबवण्याची वेळ आलेली आहे. गडाचे दोर केव्हाच कापून टाकले. आता एकतर मरा नाहीतर मारा, आणि असंच जर असेल तर मग माराच. मकरन, टिळकांची बातमी जी आहे ती पान नंबर 7 वर घे. फ्रंट पेजच्या ऍडची साईज वाढली आहे. सर उद्या सुट्टी आहे माझी. हॅलो मकरन. बोल समीरा. ऐक ना, हॉटेल सुजाताला आहे लवकर. बाबा पार्टी देत आहे. हा, कशाबद्दल? तू ये ना लवकर. चल चल बाय. बरं काम संपवून आलो मी. बाय. मेन कोर्स मध्ये ना चिकन सापो राईस, मंच ऑफ हाय. फ्राईड राईस. इट बाबा. इज सुपर. हा, अरे या जावई बापू या, बसा बसा. कसे आहात? शी बाबा, जावई बापू काय? आता जावयाला जावई नाही म्हणायचं तर मग काय म्हणायचं? घडी काय बाई? आमचं लग्न झालं नाही अजून, ठरलंय फक्त. पार्टी कशाबद्दल? हा, सौरभला जॉब मिळाला अमेरिकेत. IIT मधनं डायरेक्ट सिलेक्शन झालंय. ते बघ काय Online interview. हा, ऑनलाईन इंटरव्ह्यू मध्ये. सर ऑर्डर. हा, काय खाणार ते सांगा याला. स्वीट कॉर्न चिकन. मला व्हेज मंचाव सूप. मलाही तेच आठ. 2 व्हेज मंचाव सूप. हे 1/2. ओके. मकरन उद्या म्हाडा. बरं जावई बापू, मेन सांगायचंच राहिलं. आमचा सौरभ हा पहिला मुलगा आहे 60 मधला जो जाऊन परदेशात सेटल होणार आहे. IIT मधल्या फक्त 10 मुलांना बोलवलं होता. जावई बापू, दिवस बदलणार आमचे आता. या भारतात काय ठेवलंय? दगड आणि माती. हे आता मीच बघ ना, मीही इंजिनियर आहे, पण त्या म्युन्सिपाल्टीत खितपत पडलोय. गेले 40,000च्या वरती पगार जात नाहीये माझा. आणि आमच्या सौरभला $60,000 पॅकेज मिळालंय. सक्सेस म्हणतात तो ह्याला. तुम्हाला सांगतो जावई बापू, 30 लाख रुपये मी एकत्र कधी पाहिले सुद्धा नाही. आता नोव्हेंबरमध्ये चालले आमचे साहेब. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त तुम्ही देशाला फायदा करून दिलात तरच हिंदुस्थानची प्रगती होणार आहे. या भारतात काय ठेवलंय? दगड आणि माती. हे सध्याचा काळ आहे तो बाहेरून आलेल्या जुलमी ब्रिटिशांशी दोन हात करण्याचा काळ. पण त्या म्युन्सिपाल्टीत खितपत पडलोय. गेले 40,000च्या वरती पगार जात नाहीये माझा. फार आनंद होतोय की बहुसंख्य तरुण या स्वराज्याच्या लढ्यात स्वतःहून पुढे येत आहे. 30 लाख रुपये मी एकत्र कधी पाहिले सुद्धा नाही. सक्सेस म्हणतात तो ह्याला. पण ते मिळाल्यानंतर
पुढच्या पिढीने देशाला मात्र विसरू नये. अमेरिकेतली कुठली ती आयटी इंडस्ट्री आपली लोक चालवतात, आपले भारतीय इंजिनियर्स, ते जर बाहेर पडले ना तर अख्खा अमेरिका बंद पडेल. आपल्या शिक्षणाचा, आपल्या कौशल्याचा जास्तीत जास्त तुम्ही देशाला फायदा करून दिलात तरच हिंदुस्थानची प्रगती होणार आहे. दादा, शेवंताबाई, अवी वेळ झाली का यायची? अहो गावाला जायचंय ना, शॉपिंगला गेलते. हा बोल. तू सगळे डॉक्युमेंट्स घेतलेस ना? हो ग समीरा. नक्की ना? हो हो, सगळं घेतलंय. बरं ऐक ऐक, मी आता आधी खडकीला जाणार आणि तिथून जाणार आहे म्हणाल. ओके. खडकी? खडकीला काय आता? अगं ते सांगतो तुला नंतर. चल 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 चल, बाय. निघतो मी आता. बरं ठीक आहे, चल बाय. टिळक नाही, आजकाल टिळकांवर वाचायला कोणी फारसं येत नाही ना, आणि तुमच्या वयाचं तर कोणीच नाही. मी हे पुस्तक घेऊ शकतो का? आनंद आहे की लोकमान्यांवर कोणीतरी वाचतंय. घ्या ना, घ्या. Why are you wasting your time, Mr. Agarkar? बळवंतराव, तुम्ही? अहो मला वाटलं वॉर्डन बिर्डन आला का काय. अहो वॉर्डनला घाबरायला तुम्ही काय केलेत आगरकर? सुतासारखे सरळ तुम्ही. गोपाळ गणेश आगरकर अशा नावाचा साप असताना तर तो सुद्धा सरळ रेषेत गेला असता. कधी आलात मुंबईहून? आणि 1 वर्ष झालं तुम्हाला जाऊन, काही पत्र नाही, काही नाही. आत्ता आठवण होते होय तुम्हाला? आता आलोय ना. चला. कुठे? सादिल बुवाच्या टेकडीवर. आत्ता? अहो काय वेळ लागला का तुम्हाला? ही काय वेळ झाली? हो, मी मुंबईहून इथे तुम्हाला भेटायला आलोय आणि तुम्ही असे. चला चला चला. ऐका 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 बळवंतराव, अहो ऐका. तुम्हाला ना काय वेळ कळत नाही. हा समीरा. म्हाडाच्या ऑफिसला पोहोचलास? हा पोहोचलोय. मी पोहोचलोय. चल चल, बाय. अरे काय हो, मुंबईहून काय सुट्टीसाठी की बायकोच्या मोहाने? मुंबई मानवली नाही, तिथली हवा, तिथलं पाणी. पुणे कसं आपलं वाटतं आगरकर. 1 वर्षात घाबरलात? हो शिवलकर, ऐका. बळवंतराव टिळक मोठ्या दिमाखात मुंबईला गेले आणि घाबरगुंडी उडून पळून आले तिकडून. ओ आगरकर, लॉ करण्यासाठी परत आलोय. नाही, चांगलंय चांगलंय. पळून आलात हे लपवण्यासाठी कारण छान मिळालंय तुम्हाला. गोखले आहेत का अजून कॉलेजमध्ये? अहो तुम्ही त्याच्या खोलीत घुसून सगळ्यांसमोर त्याचा तो बिछाना आणि ती पुस्तकं फेकून दिलीत, तेव्हापासून तो जमिनीवरच झोपतो म्हणे. त्यानंतर तो तुम्हाला काय म्हणू लागला माहितीये का? डेव्हिल टिळक. डेव्हिल टिळक? अरे वा. डेव्हिल गंगाधर टिळक.
मग आगरकर MA नंतर पुढे काय? सरकारी नोकरी निश्चितच करणार नाही. बळवंतराव, तुमचं लग्न लहानपणीच झालं ना? हो, माझ्या वयाच्या 16व्या वर्षी आणि आमच्या सौभाग्यवतींच्या 10व्या वर्षी. म्हणजे थोडक्यात पण अजून अपत्य जन्माला घातलं नाहीये मी. मला अपेक्षित उत्तर दिलं तुम्ही. पण तरीही अजूनही आपण स्पृश्य अस्पृश्यता, केशवपन, स्त्रियांची विटंबना या अमानवी गोष्टीत रमलोय असं नाही वाटत तुम्हाला? जुनाट रूढी आणि परंपरांना इतका आंधळ्यासारखं स्वीकारलंय आपण. धर्माच्या नावाखाली आपल्याच लोकांशी अमानुष व्यवहार करतोय हे कळतच नाहीये कोणाला. हॅलो, भरलास फॉर्म? मकरंद, भरलास की मला लगेच कळव. ओके ओके. शिट. खरं तर आपल्या शिक्षण पद्धतीतच काहीतरी दोष आहे. मुलांवर लहानपणापासून देशाभिमानाचे आणि सामाजिक बांधिलकीचे संस्कार करावे लागतात. हो, पण ते होणार कसं? आपली स्वतःची शाळा कॉलेज काढून राष्ट्रीय शिक्षण द्यायचं. जबाबदार आणि देशकार्यासाठी झटणारी पुढील पिढी तयार करायची. बळवंतराव, आपण विष्णूशास्त्रांना भेटायला हवं. शाळा सुरू करायची म्हटली की सुरू होते. त्यासाठी सरकारी परवानगी लागते. उठसूट शाळा सुरू करायला ती काय खानावळ नव्हे. शास्त्री बुवा, आम्ही तशी योजना तयार केली. तुम्ही लाख योजना तयार करालो, पण त्या कागदावर प्रत्यक्षात काय? अशा शंकाच काढत बसलं तर मग हातून कधीच काहीच घडणार नाही. पण इंग्रजांच्या शाळा सोडून तुमच्याकडे येणार कोण? इंग्रजांनी शाळा कॉलेज सुरू केली ती त्यांच्या हितासाठी. इंग्लंडहून कारकून आणणं परवडणार नव्हतं. मग इथे स्वस्तात राबणारा गुलाम आहेच म्हणून शाळा कॉलेज. जाऊ द्या, पण हे तुम्हाला नाही कळायचं. पण हा आत बट्ट्याचा व्यवहार कशासाठी? चला आगरकर, चला चला. अहो, मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं ना, शास्त्री बुवांनी निबंधमाला लिहिल्यानंतर त्यांच्याकडनं अजून काही नवीन गोष्टींची अपेक्षा करणं हे चुकीचं आहे. चला बसा. चला बसा. बळवंतराव, बसा. वा 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 वा, तुमची जिद्द खूप मोठी आहे. मी केवळ तुमची परीक्षा पाहिली, संतोष वाटला. बरं, शिकवण्याची आपण काय पद्धत अवलंबणार आहोत ते एकदा स्पष्ट करूया. एकतर मुलांना जाचक वाटेल अशी शिस्त मुळातच शाळेत नसेल. मुलांना सतत शाळेत यावं असं वाटलं पाहिजे. नुसतं पुस्तकी हुशार बनवायचं नाही. पाश्चात्य विषय शिकवून त्या देशात काय व्यवहार चालतात हे शिकवायचंच. आणि त्याचबरोबर वैदिक गणितासारखे आपले विषयही शिकवायचे. देशहिताचाच विचार करणाऱ्या पुढील पिढ्या घडवायच्या. आणि आपण फक्त उदरनिर्वाहापुरतेच पैसे घेऊन संस्थेचा पैसा आणि पैसा देशहितासाठी खर्च करायचा. अरे वा, मग ठरवून टाकू. उद्याच सुरू करू. मी बोलतो मोरोबा दादांशी. त्यांचा वाडा रिकामाच आहे. होऊन जाऊ दे तिथूनच शाळेची मुहूर्तमेढ. या जीवन आपुले सार्थ करा रे, राष्ट्रभक्ती निस्वार्थ करा रे, एकजुटीने कार्य करा या देशाचे. या साथी बना अनसाथ करा रे, मातृभूमी ही आज पुकारे. जागृत होऊन कंकण बांधू दिवस रात्र झटण्याचे. मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे, फेडूया ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे. घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे.
आम्हा ह्या वज्रमुठींनी का तळभेदू सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू हो भीतीन आम्हा ह्या वज्रमुठींनी का तळभेदू सीमा न कुठली हुंकार असा गगनाला छेदू ठाम निश्चय हा दुर्दम्य आमुची इच्छा शक्ती हृदय पोलादी ना सोडी कधी राष्ट्रभक्ती मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणाचे खेळू या ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रिद हाती असे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे जन्म हा माझा होई सार्थ साचा मुक्त माता होता हे एकची माझे ध्येय आता राष्ट्र असे घडवावे हे भारत तू तुझ्यासाठी अविरत धनवर्धन आजीवन अर्पावे ज्योत ज्ञानाची स्फुल्लिंग मनांचे पेटून उठले स्वाभिमानाचे हे कुंड मनाचे मग धगधगले शृंखला तोडी हे दास्य आता नासाही कोणा देश हा आमुचा स्वातंत्र्याचा आमुचा बाणा मातेच्या पायाशी हे अर्पण प्राणांचे फेडू या ऋण आम्हा हा जन्म लाभला त्याचे घेऊ हे ब्रिद हाती हाचे तू सिंधू नव हिंदुस्थानाचे सरकारी आदमी है ज्यादा नहीं कर सकते एक्सक्यूज मी तो फॉर्म भरायचा कुठे अभी किधर ऑफिस बंद अभी नेक्स्ट टाइम अहो पण अरे नेक्स्ट टाइम बाबा बंद हो गया सब तू म्हाडाचा फॉर्म भरलाच नाहीस. अरे शेवटची तारीख होती आज. तुला सिरियसनेस कळतोय का याचा? समीरा अगं एवढी मोठी लाईन होती माझा नंबर येईपर्यंत ऑफिस बंद झाला तर मी काय करू. मी त्या चाळीतल्या घरात नाही राहणार आहे मकरन. दोना तुला कळतंय का? फक्त 6 महिन्यांवर लग्न आलंय आपलं. हो मी लोनसाठी अप्लाय करतोय. 6-7 महिन्यात आपलं स्वतःचं घर होईल. मी म्हणतो काय करायचं म्हाडा. दुसरं घर घेणं परवडणार आहे का? जागेचे भाव माहिती आहेत का? सौरभ आला. हा मग लग्न ठरलंय आपलं आता. त्याबद्दल नाही बोलते मी. तू काल त्याला काँग्रेस पण नाही केलंस. काय झालं होतं तुला? एनिवे हे बघ बाबांनी तो अमेरिकेला जाणार तिकडे सगळं नीट व्हावं म्हणून सत्यनारायणाची पूजा ठेवली. निदान ते तरी विसरू नकोस. हाय सौरभ. अरे हाय मकरन दादा. सॉरी यार काल कामाच्या गडबडीत तुला काँग्रेस पण नाही करता. इट्स ओके. काँग्रेस. थँक्यू. ए तुम्ही कोणी पाणीपुरी खाणार? ए नको ग. ऍक्च्युली आता बाहेरचं खायलाच नको. का? अब्रॉडला जाणारच म्हणून? असं काही नाही. विजाचं झालं? होईल ना. ऍक्च्युली मी स्विस पेक्षा ऑस्ट्रेलिया ट्राय करतोय. ओ वाव. तुझं रे? माझं झालंय अमेरिकाचं. वाव. नेहा तुझं? ऍक्च्युली बेंगलोरला जॉब मिळालाय मला तरी पण मी युकेला ट्राय करतेय. ओके मस्त. म्हणजे पुढच्या वर्षी तुमचा